तर नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात होणारी झटपट व्हेज मंचुरियन बघणार आहोत। तर तुम्ही म्हणाल की कोबी हिनं खिसून का घेतला नाही? तर ना, दरवेळेला आपण कोबी खिसूनच घेतो। म्हटलं या वेळेला चिरून बघूया, कारण मंचुरियनला जो बाहेरून कोबी दिसतो ना, तो दिसायला खूप छान दिसतो। त्याच्यामुळे ना कोबी तो छान चिरून घेतलेला होता, आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती आणि अर्धा वाटी मैदा चाळून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आपला जो कोबी होता चिरलेला बारीक, तो टाकून घेतलेला होता आणि वरून 1-1.5 वाटी कॉर्नफ्लॉवर चाळून घेतलेलं होतं। बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जसं चाळून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर। जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर कमी पडलं तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता। आता त्यात आपण आलं लसणाची पेस्ट घातलेली होती, चवीनुसार मीठ घातलेलं होतं आणि तिखट घातलेलं होतं 1 चमचा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा रंग यावा म्हणजे छान दिसतं दिसायला सुद्धा, त्यामुळं थोडासा फूड कलर असतो ना, त्यात पाणी घालून ते रंग टाकलेला होता। तुम्ही बीटसुद्धा टाकू शकता, आमच्याकडे बीट नव्हतं त्याच्यामुळं आम्ही बीट नव्हतं टाकलं। बीटानं तर नॅचरल कलर येतो मंचुरियनला आणि ते मिक्स ना व्यवस्थित मळून घ्यायचं। त्याला जास्त पाणी लागत नाही, कारण त्या कोबीलाच हळूहळू जसं आपण मळत जाऊ ना तसं पाणी सुटत जातं, त्यामुळं सुरुवातीलाच 2-3 वेळाच पाणी वापरावं लागतं, नंतर ना हळूहळू ते आपोआपच चिकट होत जातं। हे बघा गोळा आता छान असा तयार करून घ्यायचं। त्यात आता नंतर वरून हिंग घातलेलं होतं आणि थोडासा 65चा मसाला असतो ना, तो थोडासा टाकलेला चव येण्यासाठी। ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आपण, छान परत एकजीव मळून घ्यायचं आणि ते जे आपण मंचुरियनला जसे गोल तयार करतो ना तसे तयार करून घ्यायचे। आम्ही मोठे मोठे तयार केलेले होते, कारण मोठे मंचुरियन छान वाटतात। आपण विकत जे खातो ना 5-7 रुपयाला भेटतात बघा शाळेच्या शेजारी वगैरे, तसे ते तळल्यावर झालेले एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेले बघा मंचुरियन। त्यांना ना डीप फ्राय करून घ्यायचं। काय होतं, बाहेरून जरी तो शिजल्यासारखा दिसला तरी ते आतून शिजलं गेलं पाहिजे। ती आपली टूथपिक असते त्यानं ते आपण केक जसा कसा टेस्ट करतो केकमध्ये असं टूथपिक घालून, तसं ह्याला चेक करायचं। आता आपले छान शिजलेले आहेत मंचुरियन। आता इथं आपण ग्रेव्ही तयार केली आहे। तर ग्रेव्ही तुम्ही म्हणाल कशाची केली हिनं, तर ग्रेव्ही आपण कोबीची कांद्याची ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंचुरियन मसाला टाकलेला आहे ग्रेव्हीचा आणि त्याच्यामध्ये आपण मंचुरियन टाकून घेतलेले आहेत। उकळी आली ना की टाकायचे, पण गॅस बंद करायचा आणि त्यात जरा 5-10 मिनटं छान मुरून द्यायचे। तर तयार आहेत आपले झटपट घरच्या घरी होणारे व्हेज मंचुरियन। जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।